आजच्या आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण पंचशिलाने करतो. तर मी प्रणाली ताईंना विनंती करेन की त्यांनी पंचशील बोलावं. प्रणाली ताई. धन्यवाद अर्चना ताई. वंदावी म्हणते जी. ओकास वंदामि भन्ते भारत एनं कतं सपं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयं प्रियोकास वंदामि भन्ते भारत एनं कतं सपं अपराधं खमतु मे भन्ते तृतीयं प्रियोकास वंदामि भन्ते भारत एनं कतं सपं अपराधं खमतु मे भन्ते ओकास अहं भन्ते शरणेन सह पंचशीलं धम्मं यासामि अनुत्वा शीलं देख मे भन्ते द्वितीयं प्रियोकास अहं भन्ते शरणेन सह पंचशीलं धम्मं यासामि अनुगहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते तृतीयं प्रियोकास अहं भन्ते शरणेन सह पंचशीलं धम्मं यासामि अनुगहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। 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 बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि यंति बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि यंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि यंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि यंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि यंपि संघं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णम् भन्ते पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि दाना वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं
समादयामि कामेषुमिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा विरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरयमज्ज पमादठाना विरमणि सिक्खापदं समादयामि स्वामीरया मच्च पमादठाना वीरमणि सिक्खापदं समाधियामि ईशरणेन सधि पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादित आं भन्ते साधु 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 नंदामी म्हणते बुद्धं जी नमामि नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा नंदामी सर्वदा धन्यवाद म्हणते जी साधू 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 धन्यवाद म्हणतेजी. हा अर्चनाताईंना मी आग्रहाची विनंती करते की त्यांनी थोडक्यात आपले आदरणीय पूज्य म्हणते खेमजगमोळ यांच्याविषयी माहिती सांगावी. अं, बरं ठीक नमो आहे. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. तथागत पारमिता संघ महाराष्ट्रतर्फे आजच्या या पावन पर्वानिमित्त मी धम्मसेविका अर्चना गजबिये नागपूर येथून आपल्या सगळ्या धम्मबंधू भगिनींना, उपासक उपासिकांना व आजचे आपले प्रमुख पाहुणे व धम्म प्रवचनकार आदरणीय पूजनीय महाथेरो बनते डॉक्टर खेम धम्मो यांना आषाढ पौर्णिमेच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या धम्मदिनाच्या व वर्षवासाच्या हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा व मंगल कामना देते. या वर्षीच्या वर्षवासातील पहिली धम्मदेसना देण्यासाठी आज आपल्याला अनमोल असा वेळ देऊन लाभलेले प्रख्यात अभिधम्माचा गाढा अभ्यास असलेले महान प्राचार्य व सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख असलेले आदरणीय पूज्य महाथेरो बनते डॉक्टर खेम धम्मो यांचा थोडक्यात परिचय करून देते. आदरणीय पूज्य महाथेरो बनतेजी हे मुळावा येथे वास्तव्यास असतात व तेथील संस्थापक व अध्यक्ष आहेत. भिक्खू धम्मसेवक आहेत. आदरणीय पूज्य महाथेरो बनतेजींच्या अथक प्रयत्नांनी भव्य धम्मदूत महाविहार बनविण्यात येत आहे. आदरणीय पूज्य भंतेजींचे भिक्खू ट्रेनिंग सेंटर सुद्धा आहे व महाराष्ट्रातील प्रसिद्ध भिक्खू व भिक्खुनींची निर्मिती व ट्रेनिंग याच सेंटर मधून झाली आहे. तसेच भंतेजींनी श्रामणेर ट्रेनिंग सेंटर सुरू केले आहे. जवळपास 200 श्रामणेर बनविण्याचा संकल्प केला आहे. तसेच आदरणीय पूज्य भंतेजींनी अनाथ आश्रम सुद्धा सुरू केले आहे व वृद्धाश्रम सुरू करण्याची संकल्पना आहे. आज असे वेळात वेळ काढून अनमोल वेळ देऊन आज आपल्याला भंते आणि धम्मदेसना देण्यास आपल्या विनंतीला आपल्या आग्रहाच्या विनंतीला मान देऊन आपला अनमोल वेळ देऊन इतक्या कठीण प्रवासातून येऊन सुद्धा आपल्या धम्मदेसनेस तयारी दर्शवली त्याबद्दल भंतेंचं खूप खूप साधुवाद करते व धम्मदेसने सुरुवात करण्यास विनंती करते भंतेंना. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. वंदामी भंते. सुखी ठिकाणी. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा बुद्धस्स
नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। त्या अरहंत सम्यक संबुद्ध भगवंतांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। भगवंताचा जो धम्म आहे, जो प्रत्येक मनुष्याला आपल्या या जन्माचे वरचे मन आणि अंतर्मन बदलण्यासाठी आणि विशाल आणि विधायक मन बनवण्यासाठी व संपूर्ण मानव जन्मामध्ये संसार सागरात पडलेल्या लोकांना दुःख कसं आपण पार करून दुःख संसार सागर आपण मुक्त व्हावं याची कला शिकवणारा अनमोल असा परिपूर्ण बुद्धाचा शुद्ध धम्म, या धम्माला त्रिवार पंचांग प्रणाम करतो। या धम्माची समग्र मानव जातीला ओळख द्यावी आणि त्यावर प्रत्येक मनुष्याने चालावं म्हणून आपल्या स्वतःपासूनच आणि आपल्या स्वतःच्या आचरणाला परिपक्व अरहंत पदापर्यंत नेऊन ज्या भगवंताच्या महान भिक्खू संघाने आपल्या अनंत गुणांनी महान सुगंध पसरवून परिपूर्ण शिलाच्या सुगंधांनी समग्र राज्याच्या लोकांना आकर्षित करून समग्र भारताला ज्याने ढळून काढलं आणि संपूर्ण आपल्या त्यागाच्या बळावर, आपल्या तळमळी करुणेच्या सामर्थ्यावर, आपल्या मैत्री आणि महान प्रज्ञेच्या तेजानं संपूर्ण मानव जातीला ज्याने आपलंस करून त्यांना प्रकाशित केलं आणि धम्मामध्ये त्यांना एकरूप बनवलं व समग्र भारताला ज्याने परिपूर्ण निर्मळ केलं, असे पूज्यनीय अरहंत भिक्खू संघ यांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। या भारतामध्ये पुन्हा एकदा महान असा बुद्धाचा धम्म हे प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाला आणि मनपटलावर नेहमी त्यांनी राज्य करावं आणि प्रत्येक भारतीय समाजाला पुन्हा एकदा बुद्धाचा खरा मार्ग समजावा म्हणून ज्याने बुद्ध धर्माचे 30,000 पुस्तक अभ्यास करून संपूर्ण देशाच्या जनतेसमोर 14 ऑक्टोबर 1956 ला दीक्षाभूमीच्या पवित्र या मैदानावर कोटी कोटी लोकाला बोलून ज्यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला, पूजनीय भदंत चंद्रमणी महाथेरो यांच्यासह 5 भिक्खूंच्या उपस्थितीमध्ये आणि पुन्हा एकदा बुद्ध धर्माचं जागरण केलं, बुद्धाचे महान विचार जगाला सांगितले, बुद्धाचा खरा मार्ग आणि खरे संपूर्ण विचार
प्रत्येकाला सहज आणि सोप्या भाषेमध्ये कळावे म्हणून 22 प्रतिज्ञा हे प्रत्येक अनुयायांना दिले आणि नवा भारत व नव्या भारताची प्रतिष्ठापना हे व्हावी म्हणून त्याने सर्व लोकांना या 22 प्रतिज्ञेचं पालन करायला सांगितलं. असे महान प्रज्ञा दृष्टीनं संपन्न असणारे भारताचे सर्वात मोठे विद्वान महापुरुष, सर्व प्रकारच्या विषयामध्ये प्रकांड पंडित असलेले आणि 9 भाषेवर ज्यांचं प्रभुत्व होतं व 36 प्रकारच्या डिग्र्या ज्यांनी प्राप्त करून 4 प्रकारच्या विषयामध्ये ज्यांनी महान PhD प्राप्त केली व प्रत्येक भारतीय आणि भारताच्या बाहेरच्या वेगवेगळ्या धम्म प्रचार आणि प्रसारकांना त्यांनी भारतामध्ये बोलवलं आणि भारताची भूमी धम्म प्रचारासाठी सध्या योग्य आहे असं आव्हान केलं व जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या 2ही महत्वपूर्ण परिषदेत ज्यांनी भाग घेतला, श्रीलंका आणि बर्मा येथे जाऊन संगायनामध्ये ज्यांनी भाग घेतला आणि बुद्ध धर्म कोणत्या पद्धतीनं हे प्रचार प्रसारामध्ये राहावं म्हणून नवी दृष्टी, नवे विचार, नवी प्रणाली दाखवली आणि बुद्धाच्या भिक्खूंनी नव्या या जगाला आपल्या पारंपरिक विनयामध्ये थोडी बहुत तरतूद करून आपण लोकाभिमुख व्हावं म्हणून कार्य केलं. असे सर्वात उच्च दर्जाचे महामानव व निष्कलंक आचरण करून 10 पारमिता पालन करून अष्टांग मार्गाचा आचरण करून ज्यांनी सर्वांच्या समोर खरा बौद्ध धम्मीय म्हणून आपली प्रतिमा आणि प्रतिभा दाखवली. असे परमपूजनीय डॉक्टर बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये समर्पित राहून आज ऐतिहासिक आषाढी पौर्णिमा आहे. या आषाढी पौर्णिमेचं महत्व बौद्ध जगामध्ये अनन्य साधारण आहे. प्रत्येक बौद्ध माणूस आणि बौद्ध साधक उपासिका आणि बौद्ध साधक उपासक हा आज आपल्या आपल्या देशाच्या आणि आपापल्या परिवाराच्या वेगवेगळ्या पवित्र बुद्ध प्रतिमेसमोर आणि बुद्ध विहारामध्ये 4 वाजेपासूनच आजच्या आषाढी पौर्णिमेच्या पवित्र कुशल कर्माला आचरणामध्ये आणण्यासाठी लागलेला आहे. काय महत्व आहे की जी आषाढ पौर्णिमा आपण साजरी करावयाची आहे आणि तिचं ऐतिहासिक महत्व आपण कोणत्या रूपानं जाणायचं आहे. प्रत्येक मनुष्याने या ऐतिहासिक आषाढी पौर्णिमेच्या अनन्य साधारण महत्वाचं आणि त्यांच्या मूल्याला समजून घेण्याचं काम व आचरण आजपासून 3 महिने आपण करायला आपल्या घरामध्ये आणि विहारामध्ये दररोज आणि दररोज हा जो बुद्ध संस्कृतीचा कार्यक्रम आहे तो आपण एक सारखा सातत्याने राबवला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला उपजत नैसर्गिक रूपानं काही गुण लाभलेले असतात, काही बळ लाभलेले असतात आणि काही वेगवेगळ्या प्रकारचे बुद्धत्व बीज त्याला निसर्गतः मिळाले असतात. या बुद्ध बीजाला किंवा बुद्ध अंकुराला जोपर्यंत कोणताही बुद्धिमान प्रज्ञावंत मनुष्य ओळखत नाही तोपर्यंत तो अविद्येच्या चक्करमध्ये आणि अविद्येच्या फेऱ्यामध्येच तो विकार आणि विकाराचे अकुशल कर्म करत असतो. जशी प्रज्ञा जागली माणसाची की मनुष्य हा आपल्यातल्या बुद्धत्व वलयाला आणि बुद्धत्व तरंगाला आणि बोधी अंकुराला तो समजू लागतो. तोपर्यंत हा व्यक्ती किंवा हा मनुष्य हे भवचक्करला जास्त महत्व देतो
आणि भवचक्राच्याच साऱ्या फेऱ्या मारत राहतो या जन्मामध्ये, या इहलोकामध्ये. परंतु जे बुद्धिमान असतात, जे खरे प्रज्ञावंत असतात, ते पुन्हा पुन्हा लोक चक्रामध्ये किंवा लोक इहलोक भव चक्राच्या विषयामध्ये चिपकून राहत नाहीत. ते लवकरात लवकर त्याच्यातून बाहेर पडायला आपल्या मनाची तयारी ठेवतात आणि ते पारमिता पूर्ण करण्याच्या सर्वात मोठ्या उद्देशाला सुरू करतात. एक व्यक्ती 10 पारमिता पूर्ण करता करता, 10 पारमिता पूर्ण करता, परमार्थ 10 पारमिता पूर्ण करता, 30 पारमिताचं पालन क्रमाने वाढवताना तो बोधिसत्व जीवनाला परिपूर्णत्व देतो. असा बोधिसत्व सुमेध आपल्या जीवनामध्ये अनंत काळपर्यंत 30 पारमिता पूर्ण करत आले आणि त्यानंतर त्यांच्या साऱ्या पारमिता पूर्ण झाल्यावर त्यांना शाश्वती आली की आता मी इहलोकामध्ये म्हणजे मानव समाजाला संपूर्ण ज्ञान देण्यासाठी आता बुद्धत्वाला प्राप्त केलं पाहिजे. तेव्हा त्यांनी मध्यमंडलामध्ये शाक्य कुळातील महामाया या कुशीमध्ये प्रवेश करायचं ठरवलं. महामाया आषाढी पौर्णिमेच्या पावन दिनी शयगृहामध्ये जाऊन सुगंधित वेगवेगळ्या प्रकारचे साधन वापरून ती आपल्या शयगृहामध्ये आनंदानं विश्रांती करत होती. तेव्हा तिला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये पांढरा शुभ्र हत्ती त्यांना दिसला आणि तो बोधिसत्व होता. त्यांच्या सोंडेमध्ये पांढरं कमळ होतं आणि तो म्हणाला, आई, माझी इच्छा आहे की आपल्या कुशीमध्ये मी प्रवेश करावा, तुझ्या पोटी जन्म घ्यावा. मला आपण जन्म देण्यास तयार आहा का? असं त्यांनी आईला उद्देशून बोललं. असं स्वप्न महामायेला पडलं. त्या दरम्यान हत्तीच्या सोंडेमध्ये जी कमळाचं फूल होतं ते आईवर त्यांनी टाकून दिलं. तेव्हा आई जागा झाली आणि तिने जागल्यानंतर ती उठली. आजूबाजूला तिनं पाहिलं तर तिला कुणी दिसलं नाही. राजा हा तिच्या सोबत होता. ती म्हणाली, महाराज, आपण उठता का? जरा मला स्वप्न पडलेलं आहे, याचा अर्थ जाणायला काही पंडितांना आपण घरी बोलवा. राजा तत्काळपर्यंत आपल्या दरवाज्यापर्यंत पोहोचला. राजवाड्याचा दरवाजा मुख्य खोलल्यानंतर तिथे पहारेकरी चौकीदार होते. त्यांनी सांगितलं, महाराज, आता फक्त एकच प्रहार संपलेला आहे, आणखी 2 बाकी आहेत, उजडायला खूप वेळ आहे. तेव्हा राजा परत आला आणि शयगृहामध्ये राणी सोबत त्यांनी विश्रांती घेतली. त्याच रात्री राणीच्या गर्भात बोधिसत्वाचं बीज पडलं. हा ऐतिहासिक आरंभ आषाढी पौर्णिमेच्या पवित्र दिवशी घडलं. तत्पूर्वी महामाया आपल्या अनंत कुशल व महत्वाकांक्षी भावनेनं अनेक विद्वान आणि त्या काळचे पंडित यांना ती घरी बोलवत राहिली. तिने अनेक कुशल कर्म केले. दान कर्म, शील कर्म, ध्यान कर्म, मैत्री कर्म, संयम कर्म आणि या कर्मामुळे तिचं मन अत्यंत आनंदात होतं. ती जेव्हा जेव्हा दान देत राहिली तर सोन्याचे ताट, त्या ताटामध्ये सोन्याच्या वाट्या, त्यासोबत सोन्याचे ग्लास, सोन्याचे तांबे आणि पंचपक्वान्य व त्याशिवाय भारी भारी त्यांना वस्त्र, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू महामाया ही सर्व पंडितांना देत होती. तत्कालीन पंडित
48 वर्षापर्यंत लग्न करत नव्हते आणि ते पवित्र व निष्कलंक वागत होते. शेवटी असा हा प्रसंग आपल्या जीवनामध्ये महामायाने जाणला. प्रत्येक व्यक्तीने चांगले कर्म करण्याची महत्वाकांक्षा वाढवली पाहिजे. कुशल कर्माचे फळ अनंत आहेत आणि तेच महामायावतीनं आपल्या जीवनामध्ये हे बरेच वर्ष केले, जोपर्यंत तिच्या पोटी बाळ येत नाही तोपर्यंत. आणि हे ऐतिहासिक महत्व आषाढी पौर्णिमेला आईच्या गर्भामध्ये बोधिसत्वानं प्रवेश केला, अशा प्रकारचं हे पहिलं महत्व प्रत्येकाने जाणणं महत्वाचं आहे. या ऐतिहासिक महत्वाच्या प्रसंगी जागरूक साधकानं, श्रद्धावंत साधकानं आणि चौकस व विवेकशील साधकानं जो बोध घ्यायचा आहे तो म्हणजे आपण कुशल कर्म करत राहावे. दान कर्म कुशल कर्म आहे, शील कर्म कुशल कर्म आहे, नैष्क्रम्य कर्म कुशल कर्म आहे. नैष्क्रम्य कर्म म्हणजे आपलं आयुष्य आणि आपली जिंदगी यामध्ये जगता जगता आपण कुणावर तत्काळ मोहित होऊ नये. त्या सर्व प्रकारच्या मनोवृत्तीला ओळखावं आणि मारसेनेपासून आपला बचाव करावा व सदैव पवित्र मनानं आणि कुशल मनानं आपल्या जीवनाला कलंक लागणार नाही असं आपण सर्व प्रकारचं उत्तम वर्तन करावं. नैष्क्रम्य कर्मासोबत कुशल कर्म, वीर्य कुशल कर्म, अधिष्ठान कुशल कर्म आणि प्रज्ञा कुशल कर्म, करुणा कुशल कर्म, शांती कुशल कर्म, सहनशीलता म्हणजे अमर्याद सहनशीलता कुशल कर्म आणि त्याशिवाय सत्य कुशल कर्म व उपेक्षा कुशल कर्म, अशा प्रकारचे कुशल कर्म हे आपण मनापासून करावं आणि या जन्माचं ध्येय आपण पूर्ण करावं की मी कुशल कर्माचा पाईक आहे, मी कुशल कर्माचा साधक आहे, मी कुशल कर्माचा धम्मचारी आहे. आणि याप्रमाणे आपण ऐतिहासिक आषाढ पौर्णिमेच्या दिनी संकल्प करून कुशल कर्माचा साठा वाढविले आणि वाढवत राहिले तर ते आपल्याला सपोर्टेड होते, आपलं रक्षण करते. कुशल कम्म रक्षती इति धम्मचारी. कुशल कर्म हे धम्माचरण करणाऱ्या व्यक्तीचं रक्षण करते. आपलं रक्षण करणारा जगात कुणी कोणत्याही दिशेला किंवा आभाळाच्या वर नाही किंवा समुद्रात नाही, तर बल्कि आपणच आपलं रक्षण, आपली सुरक्षा आपल्या कुशल कर्मानं आणि प्रज्ञावंत राहून व चौकस राहून व विवेकशील राहून आणि त्याशिवाय बुद्धिवादी राहून आपण केलं पाहिजे. असं बौद्ध धम्मामध्ये प्रत्येक व्यक्तीला जागवलेलं आहे. त्याचे जागरण अशा प्रकारे त्यांनी केलं पाहिजे. तसेच बाळाचा जन्म झाल्यानंतर महामाया देवीनं आपल्या राजवाड्यामध्ये बाळाला वाढविलं. त्याचं नाव सिद्धार्थ ठेवलं. त्यांना गौतम म्हणत असत. गौतम हे गोत्र आहे आणि सिद्धार्थ हे त्यांचं नाव आहे. महाकुळामध्ये जन्मलेले गौतम सिद्धार्थ हे शाक्य कुळाचे महान दीप होते आणि त्यांचं आपल्या राजवाड्यामध्ये विहार करणं, आहार घेणं, अत्यंत चांगल्या प्रकारचं वातावरण व चांगल्या प्रकारचं गुण त्यांच्या अंगी वाढत गेले. विशेषतः अगोदरच त्यांच्या सोबत 30 पारमितांच्या पुण्याईची शक्ती असल्यामुळे ते पुन्हा कधीही अयोग्य कर्म करायला धजले नाही किंवा त्यांची वृत्ती कुणाचा विध्वंस करावा, कुणाला दुःख द्यावं किंवा कुणाला दुःखामध्ये तडफडत ठेवावं किंवा तर कुणाला मात्र जाणून बुजून आपण दुःखी करावं किंवा त्याचा अपमान करावा किंवा त्याच्यासोबत द्वेष किंवा ईर्ष्या किंवा हेवा या मनोवृत्तीनं
आपण मुद्दाम त्याला डिस्टर्ब करावं किंवा विचलित करावं असा हेतू सिद्धार्थ गौतमाचा नव्हता. आणि कधी त्यांनी आपल्या बालवयापासून तर तारुण्यापर्यंत युवा अवस्थेपर्यंत त्यांनी कोणतंही हे अयोग्य कर्म केलेलं नाही. त्यांनी असं काम केलं की ज्यामुळे लोक हे अशांत होती. युवा अवस्थेमध्ये त्यांच्याकडे काय कमी होतं. एका राजाचा सुपुत्र आणि अत्यंत दिसायला खूप छान 32 लक्षणं त्यांच्या अंगावर आले होते. उपलक्षण 80 होते. आणि शाक्य संघाचा तो सदस्य झाल्यानंतर राजपिंड त्यांचा हा उमटून पडत होता. तारुण्यामध्ये तरुणपणाचं जीवन असताना सुद्धा त्यांनी जरा सुद्धा कुणाला धक्का लावला नाही किंवा जरा सुद्धा कुणावरती आग पाखरली नाही किंवा कोणाच्या विरोधामध्ये त्याने कोणत्या प्रकारे षडयंत्र चलं नाही. हे गौतमाच्या वेगवेगळ्या उत्तम वागणुकीचं अत्यंत प्रतिभाशाली वागणं आहे. ही अशी प्रतिमा प्रत्येक समाजामध्ये आणि प्रत्येक घराण्यामध्ये जर तरुणांनी जागवली तर गौतम बनण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. गौतमामध्ये हत्या, चोरी, व्यभिचार, असत्य बोलून लोकाला हसवणं किंवा त्याचं पूर्णपणे लुबाडणं किंवा त्यांचं मन खराब करणं किंवा घर पेटवणं किंवा सोयीची तोडणं किंवा नवरा बायको मध्ये भांडणं लावायचं, आपण अतिशय हीन कर्म करणं व मादक पिऊन आपण मौज मजा आणि मस्ती करणं, या कोणत्याही दुराचारी अकुशल अंगाचा दुराग्रह किंवा दुर्गंध त्यांनी आपल्या युवा अवस्थेमध्ये जागू दिला नाही. अशा प्रकारे जर आज प्रत्येक समाजाच्या माणसानं, प्रत्येक समाजाच्या तरुणानं आपापल्या समाजामध्ये, आपापल्या मंडळामध्ये, आपापल्या संघटनेमध्ये जर गौतमाला आपल्यामध्ये जर जागवलं, नवा गौतम जर आपण निर्माण केला तर सर्वीकडे वातावरण खरोखरच समाज गौरवाचं, समाज सन्मानाचं आणि समाजाचा सुगंध या युवकांच्या गुणवत्तेमुळे आणि युवकांच्या प्रतिभाशाली या महान वागणुकीमुळे वाढत राहील. नवा गौतम आपल्या समाजात जागवण्याची गरज आहे. अशा प्रकारे गौतम आपल्या राजधानीमध्ये विहार करत राहिले, वावरत राहिले, जगत राहिले. त्यांची प्रतिमा व त्याचा सुगंध दाही दिशेवर प्रभाव टाकत राहिला. लोकाला त्यांच्याबद्दल प्रेम वाटू लागलं. गौतमाबद्दलची आदरभीय भावना वाढू लागली. जेव्हा आपल्यामध्ये गुण, जेव्हा आपल्यामध्ये नम्रता, जेव्हा आपल्यामध्ये स्वजवळपणा, जेव्हा आपल्यामध्ये सर्व प्रकारचं सृजनशीलता आणि कारुण्याच्या वेगवेगळ्या माणुसकीला वाढवणाऱ्या व माणुसकीला साज देणाऱ्या जर गोष्टी जागल्या तर निश्चितच त्याचा सर्वीकडे गौरव होतो आणि गवगवाट होतो. आणि जिकडे तिकडे लोक आपलं नाव घेतात, आपल्याला अभिप्राय देतात की युवक माणूस खूप चांगला आहे. तारुण्यामध्ये एवढं तो चांगला वागतो, काय त्यांनी तारुण्य जगलं हो. अशा प्रकारे आपण आज ऐतिहासिक आषाढी पौर्णिमेच्या दिवशी गौतमाच्या चरित्रावरती अभ्यास करत असताना, त्यांच्या गुणाचं अनुकरण करण्याचा संकल्प करत असताना गौतम 29 वर्षाचे झाले. त्यांच्या वडिलांनी त्यांचं लग्न पण लावलं. अतिशय सुंदर पत्नी पण आली. पती पत्नींचं आचरण कुठेही किळसवाने जगाला दिसेल असं वाटलं नाही. एक राणी त्यांच्या सोबत आली. अत्यंत मनोहरण करणारी होती. एवढी सुंदर
कन्या गौतमाच्या सोबत पत्नी म्हणून आल्यानंतर दोघांचा संसार चांगला चालला. सुखाचे दिवस त्यांनी सर्व जाणले. सुखाच्या वेगवेगळ्या अंगाचे त्यांनी रूप ओळखले. क्षणिक सुख, तात्पुरतं सुख, दीर्घकाळ सुख आणि कायमचं सुख हे त्यांनी ओळखलं. म्हणून गौतम कोणत्याही सुखामध्ये जवानीमध्ये तो फसला नाही. सोन्यापासून मिळणारं सुख, धनदौलतीपासून मिळणारं सुख, राजवाड्यातलं सुख, राजगादीचं सुख, राजवैभवाचं सुख, राजवैभवाच्या अलंकाराचा आणि पोशाखाचं सुख, आई वडिलांचं सुख आणि आपल्या घराण्याचं सुख व जी जमीन जुमला आहे 122 बैलजोड्याची जमीन आणि त्या जमिनीचं सुख, खाण्यापिण्याचं सुख, सोन्याच्या चमच्यानं तो सोन्याच्या वाटीमध्ये असलेल्या पक्वान्याला तो खात होता त्याचं सुख, अनेक अलंकार आभूषण व अनेक प्रकारचे मात्र तो वैभव आपल्या जीवनामध्ये बघून त्याला जाणत होता. पण त्याच्या आहारी कधी ते गेले नाही. हे भौतिक जग आणि हे सारे पंचेंद्रिय आणि त्याचे सुख, डोळ्याचं सुख, कानाचं सुख, नाकाचं सुख, जिभेचं सुख आणि शरीराचं सुख आणि या पंचेंद्रिय आणि 6वं मन याचे विषय आणि त्या विषयामध्ये तो कधीही एकसारखा जसे नदी वाहते असं वाहत गेला नाही. आणि हाच तर विचार प्रत्येक व्यक्तीमध्ये जागला पाहिजे. कोणी आपल्याला बोटानं खुणवते म्हणून कुणाच्या मागे जाऊ नये. कोणी सुंदर दिसते म्हणून सौंदर्यानं त्या सौंदर्यावरती फसू नये. कोणी वेगवेगळ्या प्रकारचा आपल्याला प्रलोभन देते किंवा अनेक प्रकारचे अलंकार देते म्हणून त्या प्रलोभनामध्ये किंवा त्या अलंकारामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या या सर्व सुखामध्ये, भौतिक सुखामध्ये आपण हे एकसारखं पळत पळत जाऊ नये. ते हीन कर्म आहे, ते हलकं कर्म आहे, हे असं जाणलं पाहिजे. युवा अवस्थेमध्ये बुद्धिमान लोक, प्रज्ञावंत लोक तावून सुलाखून एका उंच सुखाकडे जात असतात. ते असं कुणी कुणाच्या मागे जात नसतात. पशु तुल्य किंवा पशु सारखं वागणं हे विद्वान, बुद्धिमान, प्रज्ञावंत लोक करत नसतात. गौतमाच्या अनंत गुणवत्तेमध्ये आणि अनंत प्रतिभावंत अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वामध्ये हे महान व्यक्तिमत्व आहे. आयडियल व्यक्तिमत्व हा आदर्श व्यक्तिमत्वाचा गुण आहे. किंवा मोठेपणा दाखवण्यासाठी बरेच लोक गळ्यामध्ये अर्धा किलो 1 किलो सोनं टाकतात, सोन्याच्या माळा टाकतात, कडेच्या कडे आणि या हाताच्या दोन्ही हाताच्या मनकटावर सोन्याच्या साखळ्या टाकतात. अहंकाराची ही दिखावट आहे. मगरुरीपणाची आणि अभिमानाची ती वेगवेगळी किळसवाणी मोठेपणाची भावना आहे. काय दाखवणार मोठेपणा? पाहता पाहता अनेक लोक ते 2 दिवसाचे जगणे आणि ते क्षणिक जगणे निघून जाते. गळ्यावरला आणि हातावरला सोन्याचा माल पाहता पाहता निघून जातो. अशी सारी दुनिया क्षणिक आहे. कसे दिवस येतात पाहता पाहता आपल्या जिंदगीचे 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, 50, 60 वर्ष, 80 वर्ष निघून जातात. तर काय होते ही काया? लोकाला पाहवल्या जात नाही. अशी कुरूप काया बनते. जवानीमध्ये जेव्हा मनुष्य वार्धक्याचं चिंतन करतो, जवानीमध्ये जेव्हा मनुष्य म्हातारपणाचं प्रतिबिंब मनामध्ये
अशा प्रकारे चिंतनाला आणतो तेव्हा त्याला खरं जीवन कळतं, त्याला खरी जिंदगी कळते. म्हणून अशी ही चिंतनाची धारा, अशी ही उच्च विचाराची धारा आपण गौतमाच्या अति आयडियल व्यक्तिमत्वातून शिकली पाहिजे. एक चांगल्या प्रकारची व्यक्तिमत्व गौतमाजवळ होतं, जे दर्जेदार व्यक्तिमत्व होतं. कोणताही गुण त्यांच्या जवानीमध्ये आजच्या तरुणाला घेण्यासारखा आहे. सर्वात महत्वाचा गुण म्हणजे सहिष्णुता आणि सहनशीलता व प्रज्ञा आणि सर्वांना जीवदान देण्याची तळमळ, महाकारुण्य व आपलं चारित्र्य म्हणजे शील, एवढं त्यांनी कमावलं होतं. ऐतिहासिक आषाढ पौर्णिमेच्या दिवशी एवढ्या महान व्यक्तिमत्वाचा सिद्धार्थ गौतम घरामध्ये कसा राहणार आहे. निसर्गाची घटना चालून आली. रोहिणा नदी दोन देशाच्या मधात होती. कोलीय देश पलीकडे होता, शाक्य देश अलीकडे होता. रोहिणा नदी मधोमध होती, दोन्ही राज्यांना पाणी देत होती. पण या वर्षी पाणी कमी पडलं. निसर्ग कधी कधी एवढा बरसत असतो, एवढा पडत असतो की फार मोठं नुकसान करून जातो. जिकडे तिकडे पाणीच पाणी, जिकडे तिकडे पाऊसच पाऊस. परंतु यावर्षी रोहिणा नदीला पाणीच नव्हतं आणि होतं तर शाक्यांच्या जमीन जुमल्याला मिळेल एवढंच होतं, पीक पाणी मिळेल एवढंच होतं. म्हणून आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी शाक्यांनी निर्णय घेतला की कोणियांना पाणी घेऊ द्यायचं नाही आणि ठराव झाला व तो ठराव त्यांना पाठवून दिला. ते जर विरुद्ध वागले तर लढाई करू म्हणून तयारी पण झाली. शेवटी दोन्ही राज्याचे सैनिक, पैदल सैनिक, हत्तीवर बसून जाणारे सैनिक, घोड्यावर बसून जाणारे सैनिक दोन्ही राज्याचे नदीच्या काठावर आले. गौतम या महत्वपूर्ण अशा प्रसंगी शाक्य संघाचा सदस्य होते आणि त्यांनी आपलं सर्व शूरत्व आणि सर्व प्रकारच्या कला पूर्ण केल्या होत्या. लढवय्य होण्यासाठी पण तो अत्यंत कुशाग्र बुद्धीनी व विलक्षण चातुर्याने संपन्न होता. गौतमाच्या वेगवेगळ्या कलेला पाहून सारे तरुण आश्चर्यचकित व्हायचे. काय गौतम कलावंत आहे. पळत पळत घोड्यावर बसून तो भाला फेकायचा आणि त्याचा नेम बरोबर लागायचा. नेमबाजीमध्ये ते पारंगत होते व अशा अनेक गोष्टी की ज्या माणसाला आश्चर्यचकित करून सोडत होत्या. विलक्षण लोकाला ते पूर्णपणे आश्चर्य देत राहिल्या. परंतु लढाईच्या वेळेस गौतमाचं चित्त हे खूप गंभीर होतं. अमात्यांनी, युद्ध प्रमुखांनी त्यांना सूचना केली, ऑर्डर द्यायला आपण म्हणतो की लढाई सुरू करा गौतम. परंतु गौतम हे जरी सदस्य होते शाक्य सैनिकाचे, परंतु ते म्हणाले नाही महाराज, मी लढाई सुरू करू शकत नाही. हे पाणी शिल्लक आहे आणि आपण पाणी घ्यायचं आणि मारायचं त्यांना, हे मला मान्य नाही. शिल्लक कारणावून अनेक लोक झगडे करतात.
अपशब्द बोलतात, कटुता तयार करतात, जन्मभर मरेपर्यंत अबोला ठेवतात शुल्लक कारणावरून, पैशाच्या कारणावरून, घेण्या देण्याच्या कारणावरून. आणि हे पाणी, याने पाण्यावरून मी तुम्हाला झगडायचं का? मी एकमेकाचा जीव घ्यायचा? कोणत्याही व्यक्तीचा मी प्राणहानी करून राज्य करणं मला मान्य नाही, हे गौतमानी स्पष्ट केलं. यालाच म्हणतात खरा बुद्धिमान, जो दुसऱ्याच जीवन आपल्या हत्यारानं मारू इच्छित नाही, दुसऱ्याच्या जीवनाला तो जीवन दान देतो, परंतु त्याचा घातपात करत नाही, त्याला बुद्धिमान म्हणतात. त्याला खरा माणूस म्हणतात, त्याला खरा इंसान बनलेला म्हणतात. इंसानियत इथूनच सुरू होते. जीवन दान देण्याची मनामध्ये भावना ठेवतो आणि जीवन दान देऊ इच्छितो तो, आणि त्याप्रमाणे वागतो, तोच खरा आणि तोच खरा सत्याचा पाईक होतो. प्रत्येक मानवामध्ये जसं मी म्हणलं बुद्धत्व आहे, हे बुद्धत्वच आहे. जीवन दान देणं म्हणजे बुद्धत्व. दुसऱ्या भाषेमध्ये म्हणता येतं, दुसऱ्याला जीवनदान देऊन वाचवणं म्हणजे बुद्ध बनणं आहे. साऱ्या लोकांनी जर हा विचार मनात आणला तर सारं जग बुद्धमय झालं, तर एक रक्ताचा थेंब कुठं जगात पडणार नाही. असा प्रत्येक विद्वानांनी, अभ्यासकांनी आणि सर्व साहित्यिकांनी व सर्व प्रचारकांनी व सर्व समाज सुधारकांनी व सर्व राजकर्त्यांनी व राज्य केंद्रामध्ये असो की स्टेट मध्ये असो, त्यांनी हा विचार जीवनात केला पाहिजे. दुसऱ्याला जीवन दान देणं म्हणजे बुद्ध बनणं आहे. आजच्या पवित्र आणि पावन मंगल दिनाला लक्षात घेऊन आषाढी पौर्णिमेच्या या दिवशी असे हे महान सिद्धार्थ गौतम सकाळी कवळ्या कवळ्या उन्हामध्ये आपल्या राजधानीच्या पूर्वेकडील गेट मधून ते महाभिनिष्क्रमण करत गेले. यालाच ग्रहत्याग म्हणतात. आषाढी पौर्णिमेच्या महान मंगल दिनी गौतमाने ग्रहत्याग केला. त्यांच्या ग्रहत्यागामुळे कोटी कोटी लोकांचे जीव वाचले. कमीत कमी एवढं तर शिका, दुसऱ्याला जीवदान देऊन आणि दुसऱ्याचे जीव वाचून आपण जर जगलो तर खरंच जगणं आपलं आहे, मानवाचं जगणं आहे. एवढं जरी शिक्षण आपण आज पूर्ण केलं तरी आपण सर्वात मोठी पदवी प्राप्त केली मानव जन्मामध्ये, असा आनंद आणि समाधान मिळेल. या ठिकाणी गौतम ग्रहत्याग करताना आपल्या आईच्या पाया पडून गेले, आपल्या वडिलांच्या पाया पडून गेले. आपल्या पत्नीची ती भेट आणि संवाद व परवानगी घेऊन गेले. हे पालीमध्ये आहे, पाली ग्रंथामध्ये आहे. आणि जाताना मात्र पत्नी आणि बाळ हे सर्वजण आपापल्या सुखामध्ये झोपत होते. त्यांनी दरवाजातून पाहून ते निघून गेले. सर्वांना त्यांनी प्रेमानं निरोप दिला. बरेच जण त्यांना अडथळा करत होते, जाऊ नका गौतम, जाऊ नका, हो गौतम, घर सोडून जाऊ नका गौतम, आम्हाला सोडून जाऊ नका, आम्हाला सोडू नका गौतम, आम्हाला कोण आहे तुमच्या शिवाय गौतम म्हणून. अनेक लोक, हजारो लोक रडत होते. अश्रू नयनांनी, जड मनाने त्यांना निरोप दिला. गौतमाचा निर्धार हा फार महान होता. कारण शाक्याच्या युद्ध प्रमुखांनी त्यांना शिक्षा दिली होती. तेव्हा गौतम
घराच्या बाहेर गेल्यानंतर ते एका घोड्यावर बसून गेले. कंठस्थ नावाचा घोडा होता आणि मित्र सोबत होता व ते पोहोचले अनोमा नदीच्या तीरावर. आपल्या डोक्यातला लाखो रुपयाचा मुकुट त्यांनी काढला. आपल्या अंगावरला अत्यंत सुंदर ड्रेस, सोन्याच्या वेगवेगळ्या झालराने संपन्न असा लाखो लाखो रुपयाचा ड्रेस आणि सोन्याचे अलंकार त्यांनी आपल्या मित्राच्या हातात दिले. लांबच्या लांब त्यांच्या डोक्यावर केस होती, जमिनीवर हातभर केस लोळत होती. एवढे सुंदर केस त्यांनी तलवारीने मुंडन केलं, त्याचा गुच्छ गुंडाळला आणि मित्राच्या हातात दिला. कसं वाटतं पहा. अनोमा नदीच्या तीरावर देऊ लागले सारे, आणि तो मित्र जड मनाने हे सारे अलंकार घेऊ लागला. माणसाला घरातून 2 दिवस कोणी बाहेर जाऊ शकत नाही, आपल्या लेकराला पत्नीला सोडून. परंतु एवढं मोठं वैभव सोडून गौतम चालला. हे फार महत्वाचा त्याग प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक मायमाऊलीनं, प्रत्येक बांधवानं, प्रत्येक साधकानं, प्रत्येक हुशार आणि विद्वान अभ्यासकानं शिकलं पाहिजे की त्याग करायचा तर असा करावा, सारे लोक हे आपल्याला मात्र हात जोडत राहतील. गौतमाला सारे लोक आपल्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू टाकून निरोप देत होते आणि पुन्हा पुन्हा हंबरडा फोडत होते, गौतमा जाऊ नका हो गौतमा, आम्हाला कोण आहे गौतमा, गौतम गौतमा आम्हाला कोण आहे, म्हणून ते हंबरडे फोडत राहिले. अशा प्रकारे राज्याला जिंकलेला हा महान राजपिंड सिद्धार्थ गौतम सर्वांना सोडून गेले. सारे लोक रात्रभर आपापल्या घरी चूल न पेटवता तसेच पाणी पिऊन झोपले, जणू एखाद्या राज्याचा राजा जावा असं दुःख शाक्य राजवाड्याला आणि शाक्य राज्यांना झालं. प्रत्येक जण त्या दिवशी उपाशी होता. असं तुम्ही आपल्या गुणाने साऱ्या जगाला जिंकणं शिका. असं तुम्ही सर्व लोकांवर उपकार करणं शिका. असं तुम्ही लोकांचं हृदय जिंका. हे गौतमाची महान त्यागाची आणि वैभवाची सर्वात श्रेष्ठ गुणवत्ता आहे. गौतमासारखा जगात कुणालाही त्याग करता आला नाही. आणि त्यागी बनायचं तर असा त्याग केला पाहिजे ज्याचा सुगंध पुढच्या लोकी जाईल, या लोकात राहील आणि मागच्या लोकात राहील. वर्तमान काळात, भूतकाळात, भविष्य काळात, तिन्ही काळात सुगंध राहील. असा त्याग करणे म्हणजे खरा त्याग आहे. त्याग हेच मानवाचं सौंदर्य आहे. त्याग हेच खरा धार्मिक माणसाचा आणि मोठ्या मनाच्या माणसाचा गुण आहे. म्हणून त्यागाच्या गुणानं झिजून 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 तुमचा सुगंध तुम्ही कायम ठेवला पाहिजे. काय तुम्ही घेऊन जाता कुठं? मोह, माया, आसक्ती, द्वेष याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? आषाढी पौर्णिमेच्या पावन आणि मंगल दिनी गौतमाने ग्रहत्याग केला. हे ऐतिहासिक महत्व प्रत्येकाला भारावून सोडून भारावते आणि माणूस त्याच्यामध्ये हा फार मोठा प्रभावित होतो. आज आषाढी पौर्णिमेच्या दिवशी अनेक लोक भजन करत आहेत गौतमाच्या त्यागावर. अनेक लोक त्याच्यावर कीर्तन करत आहेत. हिंदीमध्ये, मराठीमध्ये
त्यानंतर तिसरा ऐतिहासिक अनन्य साधारण महत्व या आषाढी पौर्णिमेचा आहे. पूर्वेला वनामध्ये गौतम 6 वर्षापर्यंत उग्र तपश्चर्या करत होते, परंतु त्या उग्र तपश्चर्येमध्ये कंदमुळ खाऊन त्यांचं पोट आणि पाठ एक दिसत होत. एक ना एक हाड त्यांचं दिसू लागलं होतं. आपल्या दोन्ही बाजूच्या ह्या ज्या पसल्या आहेत किंवा पासोळ्या आहेत त्याचा पिंजरा मागून आणि पुढून असा गौतमाचा स्पष्ट दिसत होता. आपल्या या उजव्या बाजूचा आणि डाव्या बाजूचा जो गळ्याचा हाडांचा जो अशा प्रकारे भाग आहे तो सारा एक ना एक हाड दिसत होत. हाताचे हाड आणि मांड्याचे हाड आणि पोटरीचे हाड एक ना एक हाड अंग अंग प्रत्यंगाच दिसत होत. एवढा गौतम कृष्ण दुर्बल दुर्बल दुबळा झाला होता. ना त्यांना उभं राहता येत होत, ना त्यांना बसता येत होत. बसले तर ते लवंडत होते, उभं राहिले तर ते कोसळत होते. आणि रानामधले ते सारे गुराखी म्हणत होते, अरे अरे हा संन्यासी माणूस मरतो काय की? या संन्याशाच्या अंगात अवसानच नाही काही. एकदम गाडग्या उडीकडे लवंडू लागला हा संन्यासी, असं म्हणून ते चर्चामध्ये मोठा विचार करत राहिले. गौतमाच्या कानामध्ये एक ध्वनी आला. त्यांना दृष्टांत जागला की एक बाई विणा वाजवत आहे आणि विण्याचा तार जर जास्त ताणला तर तुटण्याचा संभव असतो. त्याच्यातून कोणताही ध्वनी हा मधुर आणि गोड येत नाही. आणि जर विण्याचा तार जर आपण मोकळा किंवा ढिला सोडला तर तिथे सुद्धा आपल्याला आणि आपल्या कानाला योग्य आवाज किंवा योग्य ध्वनी येत नाही. हे दोन अर्थ यामध्ये आहेत. पहिला अर्थ म्हणजे अति ताणलं म्हणजे शरीराला हे शरीर कधीही मृत्यू पावू शकते. म्हणून तपश्चर्या किंवा उग्र तपश्चर्या यामध्ये अति तापू नका, अति या शरीराला जाळू नका असं यामध्ये सांगलेलं आहे. एका टोकाला जाऊन शरीराची तपश्चर्या तुम्ही करू नका असं सांगलेलं आहे. किंवा या शरीरामध्ये किंवा या शरीराच्या मध्ये जे काही मन आहे ते काय म्हणते की अरे खाऊन टाक रे, भरपूर भरपूर खात राह, अरे मौज मजा कर, खाओ पिओ मजा करो. हे दुसरं एक टोक आहे की जे मानवाला भरकटत भरकटत चैन करायला शिकवते, मौज मजेमध्ये नेते. तेव्हा अति मौज मजेमध्ये किंवा चैनीमध्ये पडणं आणि अति आपण उग्र तपश्चर्या करणं असे संसारात दोन टोक आहे. आपण याचे अर्थ समजून घ्यावे. अति भोगाचं टोक तर अति खरतड तपश्चर्येत टोक. या दोन्ही टोकाला भगवान बुद्ध म्हणतात अंत, म्हणजे एका टोकाला जाणारा अतिरेक. आणि कोणता अतिरेक हा कुठे जरी घडला तरी आपण त्या अतिरेकाला सहन करू शकत नाही. आपण आजही संविधान आणि संविधानाचं महत्व समजतो. संविधानाच्या विरोध जर कोणता शासन करता किंवा केंद्र सरकार वागू लागलं तर आपण कसं सहन करणार आहोत? आपण ते सहन करू शकत नाही एवढे आपण जहाल होतो. आणि जहाल आपण झालंच पाहिजे. संविधानाच्या विरोधामध्ये एक टोकाची भूमिका घेऊन तुम्ही जर या देशाचं राज्य किंवा केंद्र सरकार चालवत असाल तर उद्याला कोटी कोटी तरुण पेटत राहतील.
आणि त्या शासनकर्त्या माणसाला रस्त्यावर ओढून त्याला का ठोकणार नाहीत, त्याची धुलाई करतील ते, हे महत्वाचं. एवढी लोकांची संविधानावर प्रखर श्रद्धा आहे, विश्वास आहे. एका टोकाला कुणी जाऊ नये म्हणून या आषाढी पौर्णिमेच्या दिवशी हे महत्वपूर्ण सांगतो विचार की SC ST आणि OBC आणि जे लोक सवलतीवर आपला विकास करत आहेत, आपली प्रगती करत आहेत, त्याच्या विरोधात कोणी जात असेल तर उद्याला फार मोठा प्रक्षोभ आपल्या भारतामध्ये वाढेल. कारण ते एका टोकाला जाणं बरोबर नाही. कोणत्याही शासनकर्त्या पिपासून किंवा शासनकर्त्या उपभोक्त्यानं, असं या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. आषाढी पौर्णिमेच्या पावन दिनी गौतमाला तो मार्ग पटला नाही म्हणून ते नदीमध्ये स्वच्छ होऊन वर आले आणि तिथे वृक्ष होता एक, त्या वृक्षाजवळ ते बसले आणि वृक्षाजवळ बसून त्यांनी खीर ग्रहण करून बुद्धत्व प्राप्त केलं. बोधवृक्षाजवळ, बोधवृक्षाखाली, व ते 7 आठवडे बोधवृक्षाच्या अवतीभोवती जे मिळालेलं सम्यक संबोधीचं ज्ञान होतं त्याचा विमुक्ती स्वाद चाखून 7 आठवड्यानंतर ते आपलं ज्ञान शिकवायला निघाले. खीर खाताना त्यांचे मित्र त्यांना आरोपामध्ये टाकून किंवा त्यांच्यावर शिंतोडे उडवून की हा गौतम तपस्वी पथभ्रष्ट आहे असं त्यांना दोष देऊन ते काशीच्या प्रांतात गेले. सम्यक संबोधीचे दिवस गेल्यानंतर 7 आठवड्या या कालावधीनंतर त्यांनी अंतर्ज्ञानानं पाहिलं तर त्यांना कळालं की माझे मित्र हे काशीच्या प्रांतामध्ये आहे. तेव्हा ते निघाले. चालत चालत त्यांनी 350 किलोमीटर आपला पायी प्रवास केला. सारनाथला ते आषाढी पौर्णिमेच्या दिवशी पोहोचले. तेव्हा ते मित्र दुरूनच म्हणत होते, अरे ते आपला मित्र आला गौतम, है ना. हा, त्यांनी कंद आणि मुळं खाणं सोडून देऊन त्यांनी अन्न घेतलं होतं ना, हो तेच आहे. आणि त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात जे गैरसमज होता किंवा त्यांच्यावर त्यांनी जे आरोप केले होते हे चुकीचे होते. कारण ते जे परिव्राजक होते ते त्या मताचे होते की कंद खाणं म्हणजे खरं, कंदमुळं खाऊन जगणं म्हणजे खरं, हे त्यांचा समज होता. परंतु हा समज चुकीचा होता, सत्यापासून दूर होता. ते परिपूर्ण सत्य नव्हतं, ते अपूर्ण सत्य होतं. त्यांना मार्ग सापडला नसल्यामुळे ते अपूर्ण सत्य घेऊन भरकटत राहिले ते कंदमुळ्यापर्यंत. असं सर्वीकडेच आहे, भारतात आहे आणि भारताच्या बाहेर आहे. ज्याला पूर्ण सत्य आकलन झालं नाही, ज्याला पूर्ण सत्य अनुभूतीला प्राप्त झालं नाही, ते काहीतरी पकडून त्याला तो सत्य म्हणून एक सारखं वाहू लागला आणि त्याच्या सारी जिंदगी तो बर्बाद करू लागला. हे आपल्याला मानवाचा स्वभावाचं वर्तन दिसते आहे. गौतम जवळ जवळ बुद्ध म्हणून आले. बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर, सम्यक संबोधी प्राप्त केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर किती तेज होतो, सारा चेहरा तेजो वलय होता आणि दिव्य असं तेज त्यांच्या चेहऱ्यावर पसरल्यामुळे, अंगावर पीत वस्त्र असल्यामुळे ते 5 जण त्यांच्याकडे ऑटोमॅटिक खेचल्या गेले. एवढे खेचल्या गेले की एकानं त्यांची संगाटी घेतली, दुसऱ्याने त्यांचं भिक्षापात्र घेतलं
तिसऱ्यानं त्यांना हात जोडून पाय धुयाची विनंती केली. चौथ्यानं आणि पाचव्यानं त्यांना त्यांच्या हातामध्ये पाणी देऊन पाय धुवायला तिथे एक विशिष्ट साधन दिलं. पाचही परिवारजकांनी त्यांचा यथायोग्य सत्कार केला. त्यांच्या मनातला समज अपसमज निघून गेला. कोणताही समज केल्यामुळे मनुष्य अंतर्मनातून हे बिघडतो किंवा कोणताही अपसमज केल्यामुळं अंतर्मन हे चलबिचल होते. समज अपसमज करू नका. समज करून कोणतंही मन तयार करू नका. अपसमज करून सुद्धा आपल्या मनाची चलबिचल किंवा मळ हे आपण आपल्या आतमध्ये आणि आखूडपणा ठेवू नका असं ज्ञानामध्ये सांगलेलं आहे. सन्मान सत्कार स्वीकारल्यानंतर गौतम आसनस्थ झाले. तेव्हा ते म्हणाले मी सम्यक संबुद्ध झालो. तेव्हा ते पाच परिवारजक म्हणाले तुम्ही तर खीर खात होते, मग सम्यक संबुद्ध कसे काय झाले? तर बुद्ध म्हणाले हे तुमचं म्हणणं खूप बरोबर आहे, याला मी नाकारू शकत नाही की मी खीर खाल्ली होती, पण मी खीर खाऊन आराम केला नाही, चैन केली नाही. मी ती खीर खाल्ल्यानंतर संयमाचा निग्रह केला, पंचेंद्रियाचा निग्रह केला. परिपूर्ण संयमामध्ये मी पोहोचलो, परिपूर्ण सहनशील झालो, परिपूर्ण शील शुद्धीनं पवित्र झालो, परिपूर्ण समाधी शुद्धीनं मी निष्कलंक झालो. समाधीच्या आम्ही 40 पायऱ्या पूर्ण केल्या, प्रज्ञेच्या आम्ही 20 पायऱ्या पूर्ण केल्या आणि मी अमर्याद गुणवत्तेमध्ये निष्णांत झालो. अमर्याद गुणवत्तेनं भरून गेलो. नम्रतेनं अमर्याद मी जगलो, तळमळीनं अमर्याद जगलो, करुणा महाकरुणेनं मी अमर्याद परिपूर्ण झालो, मैत्रीनं मी अमर्याद परिपूर्ण झालो, उत्साहानं उद्योगानं आणि कुशल कर्म करण्याच्या नम्र सेवेनं मी अमर्याद भरलो आणि सर्वांच्या हित आणि सुखासाठी मी समग्र मानवाचे गुण परिपूर्णत्वापर्यंत मी नेले आणि मी पूर्णत्वाला सम्यक संबुद्ध म्हणून पोहोचलो. बुद्धाचं हे सारं वर्णन ऐकून ते पाचही परिवारजक हात जोडून त्यांची सर्व प्रकारची धम्मदेशना ऐकू लागले. ऐतिहासिक अनन्य साधारण असलेल्या आषाढी पौर्णिमेला सम्यक संबुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केले. म्हणजे धर्मचक्र प्रवर्तन सूत्राचं 3 महिन्यापर्यंत प्रवचन करून त्या पाचही परिव्राजकांना या मार्गामध्ये अरहंत प्राप्त झालं. धम्मचक्र लोकांच्या मनात जागवणं, ते गतिमान करणं हे धम्मचक्राचं ज्ञान आहे. धम्मचक्राचं ज्ञान 4 आर्य सत्य आहे. दुःख आर्य सत्य, दुःख समुदाय आर्य सत्य, दुःख निरोध आर्य सत्य, दुःख निरोध गामिनी प्रतिपदा आर्य सत्य. याचा संक्षिप्त अर्थ आहे दुःख, दुःखाचं कारण, दुःखाचा निरोध आणि दुःखमुक्तीचा मार्ग. अशा प्रकारे बुद्धांनी सविस्तर या 4 सत्याला उलगडून सांगितलं, स्पष्टीकरण केलं, त्याचं विवेचन केलं आणि संपूर्ण जग हे आजही दुःखी आहे. घराघरात प्रत्येक जण दुःखी आहे, राज्यात प्रत्येक जण दुःखी आहे, राजकारभारी दुःखी आहे, राजकर्ते दुःखी आहेत आणि शासनकर्ते दुःखी आहेत. कोण सुखी आहे दाखवा ना. कोणी जगात कुठे कोणी सुखी नाही. कारण ते जर दुःखमुक्त असते तर त्यांनी दुःखमुक्तीचं ज्ञान सांगायला गावोगावी जाऊन सभा केल्या असत्या. पण कुणालाही दुःखमुक्ती प्राप्त झाली नाही, फक्त बुद्धाला दुःखमुक्ती प्राप्त झाली.
अशा प्रकारे भगवान बुद्धांनी स्वतः दुःखमुक्त झाल्यानंतरच या 5 लोकाला दुःखमुक्तीचं ज्ञान दिलं आणि वयाच्या 80 वर्षापर्यंत साऱ्या बिहार राज्यामध्ये, साऱ्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये, साऱ्या मध्य प्रदेश राज्यामध्ये बुद्ध फिरतच राहिले दुःखमुक्तीचं ज्ञान सांगायला. आणि महासागर दुःखाचा संसार आहे, त्याला तरुण कसं जायचं, त्याची तरुण जाण्याची कला कोणती, हे पण बुद्धानं सर्वांना त्याची कला शिकवली आणि कलेमध्ये लोकाला पारंगत केलं आणि अनेक लोक दुःख महासंसार सागर पार करून गेले, दुःखमुक्त झाले, श्रोतापन्न झाले, सकृदागामी झाले, अनागामी झाले, अरहंत झाले. अष्टांग मार्ग हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे. कुणालाही जर दुःखमुक्त आज होण्याची मनामध्ये तळमळ असेल किंवा श्रद्धा असेल तर त्यांनी या अष्टांग मार्गाचं पालन करावं. सम्मा दिट्ठी, सम्यक दृष्टी, सम्मा संकप्पो, सम्यक संकल्प, सम्मा वाचा, सम्यक वाचा, सम्मा कम्मंतो, सम्यक कर्म, सम्मा व्यायामो, सम्यक व्यायाम, सम्मा आजीवो, सम्यक आजीविका, सम्मा सती, सम्यक स्मृती जागृती, सम्मा समाधी, सम्यक समाधी, निर्मळ मनाची एकाग्रता. या अष्टांग मार्गाच्या पायरीनं शेवटपर्यंत आपण विश्वासपूर्वक विश्वास ठेवून वागला तर आपल्या जीवनातलं सारं दुःख पूर्ण शांत होते आणि पुन्हा आपल्याला दुःख कधी होणार नाही. ही शाश्वती बुद्धाचा धम्म देतो आणि बुद्धाचा भिक्खू पण देतो. आपण सर्वजण या अष्टांग मार्गाचं पालन करत राहा आणि अशा प्रकारे भगवान बुद्धांनी या 4 सत्याला आणि अष्टांग मार्गाला या 5 परिवाचकाच्या मनात परिपूर्ण धम्म चक्र जागून ते गतिशील केलं. प्रवर्तन म्हणजे गतिशील करणे, परिवर्तन नाही, प्रवर्तन गतिशील केलं. आणि याप्रमाणे बुद्धाच्या धम्मामध्ये पहिलं धम्मचक्र प्रवर्तन शुद्ध हे 3 महिन्यापर्यंत या 5ही लोकांच्या अरहंत मनांवर बिंबवण्यात आलं. ऐतिहासिक आषाढी पौर्णिमेला भगवान बुद्धाचा आणि भिक्खू संघाचा वर्षावा सुरू झाला आणि 3 महिन्यानंतर तो वर्षावा समारोप झाला. भगवान बुद्ध म्हणाले, चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अताय हिताय सुखाय देव मनुष्यानं देसत्त भिक्खवे आदि कल्याणं मज्ज कल्याणं परियोस कल्याणं सात्थ व्यंजनं परिपुन्नं परिशुद्धं ब्रह्मचर्य पकासेती. भगवान बुद्धांनी एवढा समारोपीय आदेश दिला की बहुजनाच्या हितासाठी, एका जातीसाठी नाही, एका समाजासाठी नाही, बहुजनाच्या हितासाठी, बहुजनाच्या सुखासाठी तुम्ही हा धम्म लोकांपर्यंत जाऊन पोहोचवा. त्यांना सांगा, त्यांच्यावर अनुकंपा करून सांगा, हा जीवनाच्या प्रथम अवस्थेत कल्याणकारी आहे, हा जीवनाच्या मध्यम अवस्थेत कल्याणकारी आहे आणि हा जीवनाच्या शेवटच्या अवस्थेपर्यंत कल्याणकारी आहे. हे कार्य
तुम्ही करताना आपल्या इंद्रियाला ताब्यात ठेवा, ब्रह्मचर्याचं पालन करा आणि हा धम्म सर्वांना प्रकाशित करून सांगा व लोकांचं कल्याण करा. हा धम्म सर्वांचं जीवन सुधरेल. भगवान बुद्धाने दिलेला आदेश हे अंतिम आदेश होता आणि ते 5 भिक्षू 5 दिशेला गेले. बुद्ध म्हणाले, एकटेच जा, 2 जण जाऊ नका. आणि भगवान बुद्धाचे हे 5 अरहंत भिक्खू 5 दिशेला गेल्याबरोबर त्यांनी प्रचार आणि प्रसार केला. अरहंत ज्या प्रदेशात जातो तो सारा प्रदेश ढवळून निघतो. अरहंताची प्रतिभा, अरहंताचा संयम, अरहंताचे बोल आणि अरहंताची वाणी एका माणसावर अतिशय लवकर परिणाम करते. ताबडतोब तो माणूस त्या ज्ञानाचा पाईक बनतो, त्या धम्माचा तो पूर्ण अनुयायी बनतो. आणि खरोखर त्या 5 अरहंतांनी 60 भिक्खू तयार केले, हजारो अनुयायी बनवले आणि ते 60 भिक्खू प्रचार करत राहिले. आणि भगवान बुद्ध कुठे गेले होते? मग ते परत बुद्ध सारनाथ वरून, सारनाथ मधलं जे ऋषी पतन मृगदायवन आहे, ऋषी पतन मृगदायवन जे आहे सारनाथ, इथून ते परत पूर्वेला वनात आले होते. परत एवढा मोठा प्रवास त्यांनी पायानं केला. भगवान बुद्धासारखा कष्ट करणारा आणि कष्ट घेणारा जगात कोणीही नाही. एवढं किलोमीटर चालायचं म्हणजे काय साधी बात आहे का? चालून बघा ना तुम्ही, 20 किलोमीटर तुम्हाला काय होते. तर बुद्ध एका दिवसात 20 किलोमीटर चालत राहिला. आणि ते लोकांसाठी, लोकांच्या हितासाठी, लोकांच्या सुखासाठी, मान सन्मानासाठी नाही, हार तुर्यासाठी नाही, मोठेपणासाठी नाही, अहंकार मोठा करण्यासाठी नाही, आणि मोठेपणा लोकांच्या पुढे दाखवण्यासाठी नाही. धम्म हा जीवनाला मुक्ती देणारा आहे आणि या जन्माचं पूर्ण सुख वाढवणारा आहे, याच जन्मामध्ये विमुक्त करणार आहे. म्हणून आपण धम्म पालन केला पाहिजे. गौरवासाठी धम्माचा उपयोग करू नये, मोठेपणासाठी धम्माचा उपयोग करू नये, अहंकार वाढवण्यासाठी धम्माचा उपयोग करू नये, आणि सर्वीकडे माझी कीर्ती अशी 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 जावी म्हणून आपण धम्माच्या कामाचा, धम्माच्या कार्याचा उपयोग करू नये. भगवान बुद्धांनी किती कष्ट घेतले, किती त्रास भोगला. हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये बुद्ध चालतच राहिला. आणि एवढा कष्ट घेणारा बुद्ध जर आपल्या डोळ्यासमोर फिरतो तर तुम्ही किती कष्ट घेतलं पाहिजे? तुमच्याकडे तर काय कमी आहे? तुमच्याकडे धन भरपूर आहे, तुमच्याकडे पैसा भरपूर आहे, तुमच्याकडे ज्ञान भरपूर आहे, तुमच्याकडे डोकं आणि प्रज्ञा भरपूर आहे, तुमच्याकडे साधन सामुग्री किती मोठी आहे. आज तर प्रत्येकाच्या जवळ मोबाईल आहे, कॉम्प्युटर आहे, याच्यातून तुम्ही लाखो लोकांचं जाळं तयार करून तुम्ही बुद्ध धर्माचे विचार त्यांच्यापर्यंत त्यांना प्रभावित करण्यासाठी तुम्ही दिले पाहिजे. माणसं जोडले पाहिजे. तुमच्या प्रत्येक व्यक्तीजवळ 1-1 लाख माणसं असले पाहिजे. कॉम्प्युटरच्या माध्यमातून, या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही असं एकमेकाचं मन जोडायला किती एक्सपर्ट राहिलं पाहिजे, किती जास्त वेळ तुम्ही यालाच दिला पाहिजे. फक्त जेवणाचा वेळ आणि आंघोळीचा वेळ सोडला आणि लेकरा बाळाला सुखा ठेवण्याचे जे काय करायचं ते सोडून दिलं तर बाकी वेळ सारा या कामातच दिला पाहिजे. याच्याशिवाय तुम्हाला रात दिवस दुसरं काही सुचू नये. बुद्धाला पाहिल्यावर असं मनात नवं
आणि नव मात्र प्रतिभावंत ज्ञान जागायला हवं आहे. मला असं वाटतं बुद्धासारखा झिजणारा, बुद्धासारखा राबणारा कोणीतरी जगात दिसतो का? कोणीतरी आहे का बुद्धासारखं झिजून झिजून राबून राबून? त्याने काय आपण काय काय पेमेंट दिलाय का बुद्धाला? काय आपण रिटायरमेंट म्हणून एवढं काय त्याला देत दिलो का आपण की भगवान बुद्ध काय एखादं सोन्याचं बुद्ध त्याला करून टाकलं का आपण? काय भगवान बुद्धाला कोणती लालसा नव्हती, कोणती वासना नव्हती, कोणती आसक्ती नव्हती. आणि अनासक्त भावनेनं जेव्हा माणूस राबतो, झटतो, झिजतो आणि झिजून झिजून जो जगतो आणि मरतो, तेव्हा त्याला लोक ओळखतात की बेचारा खरोच बुद्धाचा माणूस म्हणून जगला. अशा प्रकारे भगवान बुद्ध पुन्हा चालत 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 उर्वेला वनात बुद्ध गेला पोचली. आणि तिथे 3 बंधू होते. उर्वेला जटाधारी काश्यप, उर्वेला गया काश्यप, उर्वेला जटाधारी नदी काश्यप, असे 3 ब्राह्मण बंधू यज्ञ करणारे होते. त्यांच्याकडून फार मोठं कर्मकांड केल्या जात होतं. भगवान गौतम बुद्धाला अगोदर यांची माहिती डिटेल मध्ये होती की हे 3 जटाधारी बंधू, उर्वेला जटाधारी काश्यप किती बलाढ्य आहेत, ज्याचे लाखो लाखो लोक त्यांच्या त्या कर्मकांडामध्ये यज्ञाचे कुंड जर असे पेटले तर 500-500 कुंड पेटायचे. तर त्याच्यात 500-500 गायी पडायच्या, तर 500-500 बैल, तर 500-500 कारवडी, तर 500-500 तिथे गाभण्या गायी आणि मेंढीचे कोकर 500. एवढे मोठे जनावर क्रमाक्रमानं 500 टाकल्यावर 500 जनावर भाजून घेतल्यावर आणि ते करपून पूर्णपणे त्याचं मांस चांगलं भाजल्यावर कापायला दुसरे लोक होते. कोयत्यानं तोडून तोडून त्याचे पीस पीस करून ते फ्राय करून त्याचं अन्न बनवून त्यांना नरम नरम पूर्णपणे खायला. आणि गाईचं मांस आणि बैलाचं मांस खाण्यामध्ये जेवढा जास्तीत जास्त कर्मकांडाचा प्रकार केला हा आपल्याला वेदामध्ये वाचायला मिळतो. त्याचा पुरावा म्हणून विद्वानांनी पुस्तकं लिहिली. अस्पृश्य मूळचे कोण आणि ते कसे बनले हे विद्वानांचं एक पुस्तक आहे. आणि तिथे असं लिहिलेलं आहे की जेवढ्या गायी आणि बैल मुसलमानांनी खाल्ले नसतील त्याच्यापेक्षा तिपटीनं गायी आणि बैल ब्राह्मणानं खाल्ले. हे वेदामध्ये लिहिलेलं आहे. हे आपण कोणावर टीका करायच्या नाही. आणि शूद्रपूर्वी कोण होते याही ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. हे विद्वानांचे ग्रंथ आहेत. तुम्ही वाचू शकाल का? आपण संशोधनात्मक विचारानं वाचा. खरोखरच भगवान बुद्ध किती करुणावंत आहेत, करुणेचे सागर आहेत. त्या उर्वेला जटाधारी ब्राह्मणाचं मन बदललं आणि ते भिक्खू झाला. त्यांना त्यांच्या आश्रमातच तो घ्यायला तयार नव्हता. पण जेव्हा त्यांनी घेतलं तर तिथला नागराजा त्यांची सेवा करू लागला, पाया पडू लागला. हे बघून तो जटाधारी उर्वेला काश्यप ब्राह्मण पण बुद्धाचा भिक्खू झाला आणि तो अरहंत पण झाला. आणि त्याचे जे 350 ब्राह्मण शिष्य होते तेही झाले. एवढं परिवर्तन बुद्धाला बघल्या बरोबर, ऐकल्या बरोबर, ऐकता ऐकता आणि ते श्रवण करता करता माणूस आतमधून पूर्णपणे बदलून जातो. बुद्धाचं सानिध्य आणि बुद्धाचा सहवास आणि बुद्ध अमृताचा गोडवा तो चाखल्या बरोबरच मनुष्य सारं विष सोडून देतो, रागाचा विचार सोडून देतो, क्रोधाचा विचार सोडून देतो, आसक्तीचा विचार सोडून देतो, गर्वाचा विचार सोडून देतो.
सर्व प्रकारचा मिथ्या विचार, मिथ्या कर्मकांड आणि अधर्म विचार सार सोडून देतो. पूर्वेला काश्यप जटाधारी ब्राह्मण बंधू त्यांनी आपली शेंडी कापली, त्यांनी आपले सोहळे धरले बाजूला, ते गठोड केलं, त्यांनी यज्ञाचे सर्व सामान सुमान घेतले आणि फाल्गु नदीमध्ये फेकून दिले. तर त्याच्या भावानं जाऊन त्या नदीमध्ये आंघोळ करता करता पाहिलं तर हे माझ्या भावाचं सोहळा आहे म्हणे. तर तो पळस सुटला. नदी काश्यप जटाधारी बंधू तर त्याने आपल्या भावाजवळ आला, तर तो म्हणे ये आपल्याला गुरु भेटला म्हणे खरा. आणि तोही भिक्खू झाला. त्याचे 250 शिष्य ते भिक्खू झाले. अशा प्रकारे भगवान बुद्धाच्या कार्यशाळेमध्ये, बुद्धाच्या कोचिंग क्लासमध्ये सर्व अज्ञान मुक्त झाले, अविद्या मुक्त झाले, क्रोध मुक्त झाले, द्वेष मुक्त झाले, तृष्णा मुक्त झाले आणि आसक्ती मुक्त झाले. कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा मुक्त झाले आणि राग माया मोह मुक्त झाले. बघा असं बुद्धाचं बुद्ध वचनामृत चाखत चाखत माणूस बसला की त्याच्या पोटातलं, त्याच्या मनातलं सार निघून जात. परंतु एक सारखं चाखावं लागतं, ते रात्रभर तेच चाखत बसावं लागतं. आता तुम्हाला चाखण्याची जी कला आहे ते तुम्हाला पुढच्या प्रवचनात मी सांगतो. कारण धम्म रसं सब्ब रसं जिनाती, सब्ब दानं धम्म दानं जिनाती असे 2 वचन बुद्धाचे आहेत. सब्बरती धम्मरती जिनाती हे 3 वचन तुम्हाला एक दिवस मी सांगायला पुन्हा आपल्या समोर येणारच आहे. तेव्हा 3ऱ्या भावाला कळालं, ते गयेला होता. तुम्हाला गया स्टेशन माहित आहे. तोही पळत सुटला आपल्या शिष्याला घेऊन आणि त्यांनी शिंडी कापली, सोहळं फेरलं, त्यांनी कर्मकांड करायचे, सारे यज्ञाचे जेवढे साधन होते ते पण फेकून दिले. आणि अशा प्रकारे जुना विचार, जुनं मन, जुन्या भावना, जुनी जीवन जगण्याची शैली आणि जुनी अधार्मिक परंपरा त्यांनी ब्राह्मणी धर्मची सोडून दिली आणि ते भगवान बुद्धाचे अरहंत भिक्खू झाले. सर्वच्या सर्वच झाले ते. असं बुद्धाचं सानिध्य, असा बुद्धाचा सहवास, असा सत्पुरुषांचा सहवास माणसाला पवित्र बनवतो, ते परिपूर्ण गुणवान बनवतो. आणि परिपूर्ण गुणवान बनणे व परिपूर्ण गुणामध्ये जगणे हे बुद्ध धर्माच्या प्रत्येक मार्गाचं आणि प्रत्येक साधक आणि साधिकेचं एकमेव असं लक्षण आहे. बुद्ध धर्म की क्या पहचान, मानव मानव एक समान, असं आपण नेहमी म्हणत राहिलं पाहिजे, लोकाला सांगलं पाहिजे. नमन करो बुद्ध को, अब हम नमन करो बुद्ध को, बुद्ध करे कल्याण, बुद्ध सदा रक्षा करेगा, बुद्ध बड़ा बलवान. अब नमन करो हम धम्म को, अरे नमन करो हम धर्म को, धम्म करे कल्याण, धम्म सदा रक्षा करेगा, धम्म बड़ा बलवान. अब नमन करो हम संग को, संग करे कल्याण, संग सदा रक्षा करेगा, संग बड़ा बलवान, संग बड़ा बलवान. भगवान बुद्धाचा संघ बुद्धामुळे फार मोठा झाला. बुद्ध या साऱ्या 3 बंधूला आणि त्यांच्या शिष्याला घेऊन चालत चालत राजगृहाला आले. हे 60 भिक्खू आणि हे सर्व 3 बंधूचे शिष्य भगवान बुद्धा सोबत असे हजारो शेकडो भिक्खू निघले आणि ते राजगृहाला पोहोचले.
राजगृहाला पोहोचल्यानंतर तिथे हजारो हजारो लोक पाहायला आले, बघायला आले, ऐकायला आले. बुद्धाच्या बाजूला बसलेला काश्यप, बुद्धाच्या बाजूला बसलेला गया काश्यप, नदी काश्यप हे मोठे मोठे दिसू लागले. कोण मोठा आहे म्हणून प्रत्येकाला विचार पडला. पण जेव्हा काश्यपाने बुद्धाला प्रणाम केला तर बुद्ध हे गुरु आहेत असं लक्षात आलं. भगवान बुद्धाच्या शोधामध्ये बरेच लोक आजही जात आहेत. ते एकसारखे शोध घेत आहे की बुद्ध मला भेटला पाहिजे म्हणून. काही लोक विपස්සना करत करत बुद्धाला थोडं थोडं जाणतात. काही लोक मरणानुस्मृती करत करत बुद्धाला थोडस जाणतात. काही लोक बुद्धानुस्मृती करताना थोडं थोडं बुद्धाला जाणतात. तर काही लोक अनापान करता करता अनापान मध्ये परिपूर्ण पारंगत झाले. तर काही लोक बुद्धाला पूर्ण जाणतात. खरोखरच अनापान म्हणजे श्वासोश्वासावर जसा आहे तसा श्वास जाणता जाणता आपण त्यामध्ये खूप खोल गेलं पाहिजे. तर एक एक घंटा आपण त्या श्वासावर राहिलं पाहिजे तर आपल्याला खूप लाभ होतो. किंबहुना पटिसंभिदा मग्गाप्रमाणे आपण श्रोतापन्न होतो असं धम्मामध्ये सांगलं. तर जास्त जर आपण अनापान केली तर आपण अरहंत बनतो असं सुद्धा त्या ठिकाणी भगवान बुद्धाचं वचन स्पष्ट करू लागलेलं आहे. काय का होईना आपण निष्पाप झालो, आपण निर्विकार झालो, आपण बंधन मुक्त झालो तरी खूप आपल्याला फळ मिळते. निब्बानाच्या जवळ जवळ जातो. निब्बानं परमं सुखं. निब्बानाच्या जवळ जातो. निब्बान म्हणजे सर्वश्रेष्ठ सुख आहे. आता भरपूर लोक झाले भिक्खू, अरहंत भिक्खू. ते 60 आणि हे 65 आणि हे भगवान बुद्धासोबतचे भिक्खू 350 ते आणि ते 250 ते झाले पूर्ण 400, 500, 600 आणि ते 150. आणि अशा प्रकारे हे हजार म्हणजे शेकडो भिक्खू झाले अरहंत. 2 मित्र शोधू लागले होते सत्य मार्ग कोणता आहे म्हणून. आणि ते मित्र होते ब्राह्मण धर्माप्रमाणे कर्मकांड करणारे, पूजा करणारे, 22 विद्येमध्ये पारंगत होते. ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद याच्यामध्ये त्यांचा हात कोणी धरू शकत नव्हता. शब्दविद्या, ग्रंथविद्या, मंत्रविद्या, पूजा विद्या आणि तंत्रविद्या अनेक प्रकारच्या त्यांना विद्या प्राप्त होती. आणि स्नातक होते, काही पदवीधर होते, काही अध्यात्माला जाणत. आणि जेव्हा राजगृहामध्ये एक अश्वजित आले तर ते भिक्षाटन होते. ते भिक्षाटन करता त्यांच्या नजरेसमोर यांची नजर गेली, त्यांच्या चालण्याकडे यांची नजर गेली. हे सारीपुत्त होते आणि त्यांना वाटलं की यांची चाल वेगळी आहे, यांचं उभं राहणं वेगळं. या काहीतरी ज्ञान प्राप्त झालं, यांना सत्य घावलं. आणि याप्रमाणे त्यांच्या मागे मागे ते गेले. आणि मग त्यांनी त्यांचं भिक्षाटन केल्यानंतर त्यांनी त्यांना विचारलं की आपण आम्हाला थोडक्यामध्ये आपल्या गुरुचं नाव आणि आपलं गुरुचं वचन सांगता का. तर ते अश्वजित अरहंत भिक्खू म्हणाले की हो, माझे गुरु हे महाश्रमण गौतम बुद्ध आहेत आणि मला त्यांची विद्या थोडीशी प्राप्त झालेली आहे. तर त्यांनी ते वचन म्हणलं, हे धम्मा हे तू पभवा हे तं ते सुतथागतो ते संच निरोधो एवं आदि महासमनो. माझ्या
करून असं सांगलेलं आहे, हे धम्मा हेतू पब्भवा, की हा जो धम्म आहे याचा हेतू आहे, याचं वर्णन आहे की हे जे जे या संसारात उत्पन्न होते ते निरोध पावते, ते परमनंट नाही. जे उत्पन्न होते ते नाश पावते, ते निरोध होते. आणि जे निरोध होते ते पुन्हा मात्र आपल्याला मिळत नाही, ते दुःख देते. जे नाश पावते ते दुःख देते, आणि जे दुःख देते ते माणसाला दुःखातच फिरवते, चक्कर करते. म्हणून हे माझ्या गुरुचं संक्षिप्त वचन आहे, कारण मी पण नवीनच आहे हो, त्यामुळे मी तुम्हाला हे थोडक्यात सांगितलं. त्यांनी बुद्धाचा हा एकच विचार घेऊन त्यांच्या डोक्यामध्ये लख प्रकाश पडला, एवढा लख प्रकाश पडला की त्यांना हे अनित्य ज्ञान परिपूर्ण प्राप्त झालं. अनित्य विद्या ज्ञान सब्बे अनिच्यं. आणि खरोखर हे ज्ञान प्राप्त झाल्यामुळे ते बुद्धाच्या शोधासाठी दोघ जण निघाले. तर त्यांच्या सोबत संजय नावाच्या आश्रमातून 500 संन्यासी पण निघाले. तर ते गुरु म्हणून लागला, संजय जाऊ नका हो, तुम्ही सर्व चालवा, नाही चालवा, तुम्हीच गुरु बना. नाही नाही म्हणे, आम्हाला बुद्ध गुरु भेटलेला आहे म्हणे, चाललो त्यांच्याकडे आम्ही. जसे ते आश्रम सोडून बाहेर आले तर संजय ह्या मुख्य गुरुच्या मुखातून भड 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 त्याने रक्त ओकलं आणि त्यांच्या रक्ताच्या उलट्या झाल्या आणि ते मरण पावलं. अशा प्रकारे आपलं प्रिय गेल्यानंतर माणसाला दुःख होते आणि प्रियांच्या वियोगामुळे अनेक लोक मृत्यू पावतात, हे सत्य जाणं. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, संसार हा अनित्य आहे हे जाणा, संसार हा क्षणभंगूर आहे असं जाणा, संसार हा 2 दिवसाचा आहे असं जाणा, आणि खूप तुम्ही परिपूर्ण या मार्गामध्ये बना की जो मार्ग मनुष्याला यथाभूत ज्ञान दर्शन देतो, परिपूर्ण प्रज्ञावंत बनवतो. आणि जो मनुष्य प्रज्ञावंत बनतो, अनित्य जाणून, अनित्य ओळखून, अनित्याचा साक्षात करून, अनात्माचा साक्षात्कार करून, अनात्म म्हणजे मी आणि माझ्याच्या पुढे जाऊन जगण्याची कला आपण आपल्यामध्ये परिपक्व वाढवावी. मीला महत्व देऊ नका, माझ्याला महत्व देऊ नका, मी आणि माझं तात्पुरतं आपण बोलण्यापुरतं वापरा, परंतु त्यामध्ये फसू नका. अशा प्रकारे अनात्मविद्या ज्ञान याला जो प्रज्ञेनं जाणतो आणि दुःखमुक्ती विद्या ज्ञान याला जो प्रज्ञेनं जाणतो तो खऱ्या महान मार्गापर्यंत पोहोचतो. मग भगवान गौतम बुद्धांनी पाहिलं की हे जे 2 येणार आहेत ते माझ्या धम्माचे 2 प्रमुख शिष्य आहेत. ते जवळ आले आणि ते सारीपुत्त आणि मोगल्य आहे. आणि अशा प्रकारे हजारो हजारो भिक्खू भगवान बुद्धासोबत फिरले. 12,000चा भिक्खू संघ घेऊन भगवान बुद्ध प्रत्येक राज्यामध्ये गेले. आणि अशा प्रकारे अरहंत भिक्खू भारतामध्ये हजारो झाले व अरहंताच्या मार्गावर चालणारे अनेक उपासक, उपासिका आणि साधक झाले. आषाढी पौर्णिमेच्या पावन दिनी आपण सर्वजण शिलाचं पालन करून शिलामध्ये आपण परिपूर्ण पवित्र होण्याचा हा निर्धार करा. समाधीला जाऊन समाधीची अनुभूती घेऊन समाधीमध्ये पारंगत होण्याचा परिपूर्ण आपण विचार करून समाधीच्या द्वारे सत्याला ओळखा, भ्रांती आणि भ्रम दूर करा आणि सत्याची अनुभूती घेऊन अंतर्मनाच्या अनुभूतीपर्यंत आपण अनित्य शरीराला जाणा, अनात्म मनाला जागवा, दुःखमुक्ती या महान विचारापर्यंत आणि आचरणापर्यंत आपण जाणा. ज्यामुळे दुःख वाढते ते कारण बंद करा, आपल्याला दुःख मुक्ती प्राप्त होईल. अशा प्रकारे समाधीमध्ये पारंगत व्हा आणि प्रज्ञावंत बना. प्रज्ञावंत बनल्यामुळे आपण जीवनाचा विकास जास्त करू शकतो. शील हा बुद्ध आहे, समाधी हा बुद्ध आहे, प्रज्ञा हा बुद्ध आहे. आपल्या सोबत ठेवा, आपल्यामध्ये वाढवत राहा.
त्यामध्ये परिपक्व बना, उत्तम जीवन जगाला तुम्ही दाखवा, आदर्श धम्मवान म्हणून तुम्ही जगाला दाखवा, हा संदेश देऊन मंगल मैत्री करतो. सबे सत्ता सुखी होंतु, सबे होंतु सखेमिनो, सबे भद्राणि पश्यन्तु मा कंची दुःखमागमा. सबका मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. साधू 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 साधू. खूप छान साधू आहेत. म्हणतेजी, खूप धन्यवाद म्हणतेजी. अतिशय मोलाचं असं आपण मार्गदर्शन केलेलं आहे आज पावन पौर्णिमेच्या दिवशी, आणि तथागताच्या त्यागाची, त्यांच्या कार्याची थोडक्यात आपण माहिती दिली आहे. आज आपला ऍक्च्युअल अभिधम्मावर विषय होता, पण आज भंतेजी बोलले की आजचा पावन दिवस आहे, पौर्णिमेचा आहे, गुरुपौर्णिमा आहे, म्हणून आपण तथागतांच्या कार्याची, त्यागाची थोडक्यात माहिती सांगावी असं भंतेजी बोलले. त्याच्यामुळे आपला भंतेजींनी धम्म दिसला त्याच्यावरती दिली आहे, त्याबद्दल क्षमा असावी. पुढच्या संडे पासून आपण धम्मपदावर, अभिधम्मावरच भंतेजी आपल्याला व्याख्यान देणार आहे. स्मिता ताई, आपण गाथेला सुरुवात करावी. ठीक आहे. वंदामी म्हणते. सर्वांना नमो. करणं कुशलस्य उपसंपदा, क्वचित् पूर्वोदपणं एतं बुद्धानुशासनं. धम्मं चरेषु चरितं चरितं चरे, धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं. न तावता धम्मधरो यावता बहुभाषते, अपं विसुत्वानं धम्मकायेन पश्यति. सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति. नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं. येतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम्. नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं. एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम्. नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं. येतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम्. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. साधु साधु साधु. धन्यवाद स्मिताताई.